बाय बाय टाटा. शुभम दांडे गोटी माझे परम मित्र ते आज आपल्याला भेटले होते नाही का. घरी आले होते डायरेक्ट भेटायला. मला आंघोळ सुद्धा करू दिली नाही. रुपया खाली आहे गाडीत बस पवननगरला जायचं म्हणे आपल्याला. म्हटलं काय विशेष. भाऊ बोलले की चार्जर घ्यायचं म्हणे गाडीमधलं. म्हटलं वया सॅल्यूट तुझ्या कार्याला. म्हटलं भाऊ एवढ्या लवकर तुला आठवलं मोबाईलचं चार्जर घ्यायचं तुला. तो म्हणे रुपया काय करतो म्हणे आता टाइमच भेटत नाही म्हणे कंटिन्यू मुंबई. म्हटलं चांगली गोष्ट आहे भावा लवकर सक्सेस हो. मग भाऊला फायनली आपण चार्जर घेऊन दिलं. मग त्यानंतर भाऊ गेले. भाऊने आपल्याला दिले घरी सोडून. त्यानंतर आपल्याला पण जायचं होतं जरा गाडीचं काम करायचं होतं. काल रिक्षावाला येऊन चिपकून गेला होता आपल्या गाडीला. जरा डेंट पडलं होतं नाही का आपल्या 9547ला. तो डेंट काढायला चाललो होतो. चला म्हटलं नाही का. गाडी कशी दिसते आतून एकदम कडक ना. कसं गुरुचा विषयच लय टॉपचा असतो नाही का. गाडी एकदम मेंटेन ठेवत असतो तो मधून. कस्टमर बसल्या बसल्या हॅपीच झालं पाहिजे नाही का. कारण कस्टमरांमुळेच आपलं जे काही आहे ना ते सगळं चाललंय नाही का. त्याच्यामुळे सर्वात पहिलं प्राधान्य कस्टमरला द्यायचं असतं. भरपूर रस्त्याची कामं पण चालली. कळत नाही कधी होणार आहे. कुंभमेळा जवळ येतोय. कमेंट करून सांगा व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला. जरा नाही का आपण अपडेट केली आता तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओ क्वालिटीवरून. त्यामध्ये तुमचा भाऊ सुद्धा गोरा दिसायला लागला नाही का आता. असं काय नाही. चला तर मग भेटूया आपण. गाडी जिथे लावायची तिथे जायचं आपल्याला. मग तिथे गेल्यावरच पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. चला तोपर्यंत बाय. गाडीची एकतर हालत बघा काय झाली. गाडी पेंटिंगला चालली आय थिंक माझ्या मते तरी. गाडी ना मग तिथे पॅनलच काढून घेतले डायरेक्ट. रस्त्यांची जोरदार कामं चालू आहे. आपण चाललोय नाही का इंदिरानगरला. तिथे गाडीची कामं करायची आपल्याला. तिथे चाललोय आपण. तेवढंच मला एक गाडी दिसली म्हणजे चला गाडी दाखवूया नाही का पब्लिकला.